नमस्कार बंधू भगिनींनो, मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक कसा शोधावा. त्या स्टॉक शोधण्याच्या 3 पद्धती मी तुम्हाला सांगितल्या आहेत. ज्यांनी पाहिलं असेल त्यांना माहीत असेल, पण ज्यांनी व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी मागचे व्हिडिओ बघावे आणि स्टॉक कसा शोधला जातो याच्या 3 पद्धती पाहाव्यात. आज मी तुम्हाला चौथी पद्धत सांगणार आहे की स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक कसा शोधावा. स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक शोधण्या अगोदर मी तुम्हाला अजून काही माहिती देत आहे. हे बघा, ही निफ्टी 50ची यादी आहे. ही निफ्टी 50ची यादी आहे. या निफ्टी 50मध्ये कोणते स्टॉक हे तुम्हाला माहीत आहे. त्यानंतर तुम्ही निफ्टी नेक्स्ट 50, निफ्टी मिड कॅप 50, निफ्टी मिड कॅप 100, निफ्टी मिड कॅप 150 असे कोणते स्टॉक, निफ्टी 100, निफ्टी 200, निफ्टी 500 असे कोणतेही तुम्ही इंडाईस लावू शकता आणि त्या इंडाईसमध्ये कोणते शेअर्स आहे की ज्या शेअरमध्ये तुम्ही स्विंग ट्रेडिंग करू शकतात. पहिल्या पद्धतीने, दुसऱ्या पद्धतीने, तिसऱ्या पद्धतीने कोणते शेअर आहेत ते शेअर तुम्ही निवडू शकतात आणि त्या शेअरमध्ये तुम्ही स्विंग ट्रेडिंग करू शकता. त्यानंतर बघा, टोटल मार्केट, निफ्टी टोटल मार्केट याच्यावर क्लिक केल्यानंतर मार्केटमध्ये असणारे अनेक स्टॉक या निफ्टी टोटलमध्ये येईल. निफ्टी टोटल मार्केटमध्ये याच्यामध्ये अनेक प्रकारचे म्हणजे भरपूर स्टॉक आहेत आणि भरपूर स्टॉक आहेत. या ठिकाणी तुम्ही वॉल्यूमवर क्लिक करायचं आणि वॉल्यूम हा उतरत्या क्रमाने लावून घ्यायचा आणि उतरत्या क्रमाने लावून तुम्हाला त्यामध्ये काही स्टॉकमध्ये खूप वॉल्यूम दिसेल आणि काही स्टॉकमध्ये खूप कमी वॉल्यूम दिसेल. तर यातील ज्यामध्ये वॉल्यूम जास्त आहे असे स्टॉक शोधायचे. पहिले, दुसऱ्या, तिसऱ्या पद्धतीने तुम्ही स्टॉक शोधू शकता आणि त्याच्यात स्विंग ट्रेडिंग करू शकतात. म्हणजे निफ्टी 50च नाही तर टोटल निफ्टी म्हणजे पूर्ण मार्केटमध्ये असणारे सगळे स्टॉकची यादी तुमच्यासमोर येईल आणि कोणते स्टॉक कोणत्या लेवलवर आहे हे तुम्हाला कळेल. तर आज आपण चौथी पद्धत पाहणार आहोत. चौथी पद्धत बघा, आता आपण निफ्टी नेक्स्ट 50मध्ये जाऊया. निफ्टी नेक्स्ट 50ची यादी आलेली बघा. निफ्टी नेक्स्ट 50, निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये असणारे जे स्टॉक आहे त्या स्टॉकची यादी तुमच्यासमोर आलेली आहे. यामध्ये बघा, ज्या स्टॉकसमोर 3 लाल कलरच्या रेषा आहेत, उदाहरणार्थ डाबर बघा, डाबर इंडिया लिमिटेड हा जो स्टॉक आहे, या स्टॉकसमोर 3 लाल कलरच्या रेषा आहेत. असा स्टॉक आपल्या सपोर्टजवळ, आपल्या बॉटमजवळ असतो. म्हणजे तो 52 वीक लोजवळ असतो किंवा 52 वीक लोवर असतो. तर असा सपोर्टला असणारा, असा बॉटमला असणारा, 52 वीक लोजवळ असणारा असा स्टॉक शोधणे किंवा अशा कंपन्या शोधणे, चांगल्या कंपन्या शोधणे की जो शेअर आपल्या सपोर्टजवळ आहे, आपल्या बॉटमजवळ आहे आणि असा स्टॉक मग आपल्याला कमी किमतीला कन्सेशनमध्ये मिळतो. आणि अशा स्टॉकमध्ये जर तुम्ही एंट्री घेतली तर त्याचा टार्गेटसुद्धा मोठा मिळतो. पहिल्या 3 पद्धतीमध्ये लवकर टार्गेट मिळतो, कमी टार्गेट मिळतो, पण या पद्धतीमध्ये टार्गेट खूप मोठा मिळतो. कारण की तुम्ही बॉटमला, सपोर्टला खाली घेतलेला हा स्टॉक आहे, कमी किमतीला घेतलेला स्टॉक असतो आणि त्यामुळे याच्यामध्ये टार्गेट फार मोठा मिळतो. पण यासाठी 6 महिने, वर्ष पण लागू शकतं. तर असा हा स्टॉक शोधायचा आणि जर तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणूक करायची असेल किंवा दीर्घकालीन तुम्हाला ट्रेडिंग करायची असेल, लाँग टर्म ट्रेडिंग करायची असेल तर हा मार्ग योग्य आहे. या मार्गाने टार्गेट तुम्हाला मोठं मिळू शकतं आणि याच्यामध्ये रिस्क पण कमी असते. जर चांगली कंपनी निवडली आणि ती सपोर्टला असेल, अशा वेळेस जर तुम्ही शेअर विकत घेतला तर त्याच्यामध्ये रिस्क कमी असते, कारण तो तिथून वर जातो, आपल्या सपोर्टवरून वर जातो कंपनी चांगली असल्यामुळे. तर असे हे स्टॉक शोधायचे. तर आपण ही चौथी पद्धत पाहिली की ज्या स्टॉकसमोर 3 लाल कलरच्या रेषा आहेत असा स्टॉक शोधणे की जो सपोर्ट आणि बॉटमला असतो आणि ज्यावेळेस तो आपला डाऊन ट्रेंड चालू असतो, डाऊन ट्रेंड नंतर तो ज्यावेळेस रिव्हर्स होतो आणि अप ट्रेंड त्याचा सुरू होतो, याचं निरीक्षण तुम्ही करायचं आहे. ज्यावेळेस अप ट्रेंड सुरू होईल अशा वेळेस तुम्ही त्याच्यामध्ये एंट्री घेऊ शकतात. तर हा डाबरचा
तुम्हाला मी स्टॉक सांगितला. आता या डाबर इंडिया लिमिटेडचा चार्ट आपण बघूया. ही चार्टवर याचा सपोर्ट कुठे आहे ते आपण बघूया. डाबर इंडिया लिमिटेड या कंपनीच्या शेअरचा चार्ट मी ट्रेडिंगव्ह्यू प्लॅटफॉर्मवर लावलेला आहे. 1 डे टाईम फ्रेम लावलेला आहे. आता किंमत चालू आहे 505 रुपये. 500 रुपये किंमत असताना या किमतीला या शेअरने अनेक वेळा सपोर्ट घेतलेला आहे. बघा, मागे या किमतीला सपोर्ट घेतला आहे, या किमतीला सपोर्ट घेतला आहे, इथे सपोर्ट घेतलेला आहे. म्हणजे या किमतीहून तो शेअर रिव्हर्स झालेला आहे. बघा, या ठिकाणी तो रिव्हर्स झालेला आहे. अनेक वेळा या किमतीला सपोर्ट घेऊन हा शेअर रिव्हर्स झालेला आहे. आपला ट्रेंड या शेअरने चेंज केलेला आहे, अप ट्रेंड झालेला आहे इथून अनेक वेळा. म्हणून हा सपोर्ट स्ट्रॉंग सपोर्ट आहे. बघा, आता 505 ही किंमत चालू होती, म्हणजे चालू आहे. आता या किमतीपासून जर उद्या परवा रिव्हर्स झाला खाली 500 या किमतीला टच करून, कारण रिटेस्ट आपल्या त्या लेवलला, त्या सपोर्टला रिटेस्ट करतो कोणताही शेअर, आणि त्या आपल्या सपोर्टला रिटेस्ट करून पुन्हा वर गेला, असा पुन्हा वर गेला तर आपला ट्रेंड तो चेंज करेल. आणि मग अशा वेळेस तुम्हाला या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात टार्गेट मिळू शकते. कारण हा कन्सेशनमध्ये मिळणारा, सपोर्टवर मिळणारा, डिमांड झोनवर मिळणारा असा हा स्टॉक आहे. बॉटमवर मिळणारा स्टॉक आहे. असा स्टॉक कमी किमतीला मिळतो. कंपनी ही चांगली आहे. त्यामुळे चांगली कंपनी जर असेल आणि सपोर्टला आलेला जर स्टॉक असेल, डिमांड झोनजवळ आलेला स्टॉक असेल, तर अशा स्टॉकमध्ये एंट्री घेऊन टार्गेट मोठ्या प्रमाणात मिळू शकते. दीर्घकालीन किंवा लॉंग टर्म ट्रेडिंग याच्यामध्ये होऊ शकते. 6 महिने 8 महिन्यामध्ये याचा टार्गेट हा मिळू शकतो. तर याच्यामध्ये रिस्क कमी असते. इथं 3 पद्धती सांगितल्या, त्याच्यामध्ये टार्गेट कमी मिळतं, लवकर त्याच्यातून एक्झिट पण होतो. पण याच्यामध्ये टार्गेट म्हणजे ही जी चौथी पद्धत आहे, चौथ्या पद्धतीमध्ये टार्गेट मोठं मिळतं. तर आणि ही थोडी सेफ अशी ही ट्रेडिंग आहे, किंवा ही पद्धत सोपी पद्धत आहे, चौथी पद्धत. तर बघा, हा या किमतीला या चार्टने किंवा या शेअरने काय केलेलं आहे, रिव्हर्स झालेला आहे, सपोर्ट घेऊन वर जात आहे. आता बघूया येणाऱ्या दिवसामध्ये हा शेअर अप ट्रेंडला जातो किंवा नाही. आता त्यांनी सपोर्ट घेतला आहे, पुन्हा रिटेस्ट या लेवलला करायला पाहिजे आणि मग जायला पाहिजे. म्हणजे काही वेळा रिटेस्ट करेलच असे नाही, कारण की अनेक वेळा रिटेस्ट करायला खाली येतो नाही, जे 100% काही खरं नसतं. बघा, या ठिकाणी रिटेस्ट केलेलं नाही, अशा अनेक ठिकाणी रिटेस्ट करायला, या ठिकाणी रिटेस्ट करायला आलेला आहे. बघा, हा शेअर परत तर अशा ठिकाणी या लेवलला रिटेस्ट करायला हा शेअर येईल या किमतीला आणि परत वर जाईल. तर सपोर्टवर मिळणारा शेअर आहे. याचं येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही निरीक्षण करा. खरंच हा सपोर्ट घेऊन वर जातो का हेही बघा. याच्यामध्ये व्हॉल्यूम वाढतो आहे का तेही बघा. आता सध्या व्हॉल्यूम वाढलेला आहे त्याच्यामध्ये, पण येणाऱ्या दिवसामध्ये अजून व्हॉल्यूम वाढतो आहे का तेही बघा. मग हा व्हिडिओ तुम्ही बनवलेला, हा एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवलेला आहे. याच्यामध्ये बाय सेल असं रिकमेंड माझ्याकडनं नाही, मी सेबी रजिस्टर नाही, हे लक्षात घ्या. तर माझा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.